Hello students, so let's start this lecture of the rotational motion. तर लास्ट टाइम आपण रोटेशनल मोशनची डेफिनेशन आणि ऍक्सिस ऑफ रोटेशनची डेफिनेशन बघितलेली होती. ओके, आता जसं मोशनचे बेसिकली 3 टाइप आहेत. फर्स्ट आहे ट्रान्सलेशनल मोशन, सेकंड आहे रोटेशनल मोशन अँड थर्ड इज द ऑसिलेटरी मोशन. ठीक आहे. ट्रान्सलेशनल मोशनचा स्टडी आपण मोशन इन 1D, मोशन इन 2D मध्ये केलेला आहे, बरोबर. त्याच्यानंतर आपण रोटेशनल मोशनचा स्टडी करतोय. त्याच्यानंतर आपण ऑसिलेटरी मोशन म्हणजे सिंपल हार्मोनिक मोशनचा स्टडी पुढे आपण करणार आहे. ठीक आहे. आता ट्रान्सलेशनल मोशन जी आहे ती तिन्ही टाईपची असू शकते, म्हणजे मोशन इन 1D, मोशन इन 2D, मोशन इन 3D किंवा मोशन इन स्पेस. मग आता रोटेशनल मोशन मध्ये असं असतं का, म्हणजे 1 डायमेन्शनल रोटेशनल मोशन, 2 डायमेन्शनल रोटेशनल मोशन किंवा 3 डायमेन्शनल असं असतं का? तर लक्षात घ्या, रोटेशनल मोशन ही फक्त 3 डायमेन्शनल मोशन असते. ओके, तर हा एक पॉइंट नोट डाऊन करा. रोटेशनल मोशन is only 3-dimensional motion. रोटेशनल मोशन इज ओनली 3-dimensional मोशन, म्हणजे याच्यामध्ये 1D 2D हा प्रकार रोटेशनल मोशन मध्ये असणार आहे. ठीक आहे. आता हा टॉपिक स्टडी करत असताना, रोटेशनल मोशन टॉपिक स्टडी करत असताना आपल्याला काय करावं लागेल, सुरुवातीला ट्रान्सलेशनल मोशन आणि रोटेशनल मोशन मधल्या अॅनालॉगस टर्म जे आहेत, अॅनालॉगस म्हणजे सिमिलर टर्म काय आहेत, त्या सुरुवातीला आपण स्टडी करूया. ओके, analogous terms in translational and rotational motion. ट्रान्सलेशनल आणि रोटेशनल मोशन मधल्या अॅनालॉगस टर्म्स आपल्याला बघायचे. तर याच्यामध्ये हे 2 कॉलम तयार करतो मी इथं. तर सुरुवातीला असणार आहे ट्रान्सलेशनल मोशन, and the rotational motion. ओके, तर स्टार्टिंग विथ द डिस्प्लेसमेंट. तर ट्रान्सलेशनल मोशन मध्ये डिस्प्लेसमेंट असते किंवा लिनियर डिस्प्लेसमेंट असते. लिनियर डिस्प्लेसमेंट. सो आतापर्यंत आपण जस्ट डिस्प्लेसमेंट नावाचा वर्ड बघितलेला आहे. ती कुठली डिस्प्लेसमेंट असणार आहे? लिनियर डिस्प्लेसमेंट, विच इज जनरली डिनोटेड बाय एस. तर रोटेशनल मोशन मध्ये लिनियर डिस्प्लेसमेंटला कुठली टर्म असते? इथं अँग्युलर डिस्प्लेसमेंट असते. अँग्युलर डिस्प्लेसमेंट विच इज डिनोटेड बाय ओमेगा. ओके, ही फर्स्ट सिमिलर टर्म झाली. सेकंड आहे दॅट इज इथं लिनियर व्हेलॉसिटी असतं. लिनियर व्हेलॉसिटी विच इज जनरली डिनोटेड बाय फी. आणि इथं त्यात तशी सिमिलर टर्म रोटेशनल मोशन मध्ये काय असणार आहे? दॅट इज अँग्युलर व्हेलॉसिटी असणार आहे. अँग्युलर व्हेलॉसिटी विच इज डिनोटेड बाय ओमेगा. त्याच्यानंतर ट्रान्सलेशनल मोशन मध्ये टर्म आहे दॅट इज लिनियर ऍक्सेलरेशन. जे आतापर्यंत जे आपण ऍक्सेलरेशन स्टडी केलेलं आहे ते मोस्टली कुठलं होतं? लिनियर ऍक्सेलरेशन होतं, विच इज डिनोटेड बाय ए. तशी रोटेशनल मोशन मध्ये सिमिलर टर्म असणार आहे दॅट इज अँग्युलर ऍक्सेलरेशन विच इज डिनोटेड बाय अल्फा. ओके, त्याच्यानंतर लिनियर मोशन मध्ये जसं मास असतं, ज्या पद्धतीनं लिनियर मोशन मध्ये मास असतं, तसं रोटेशनल मोशन मध्ये मोमेंट ऑफ इनर्शिया नावाची टर्म असते. मास इज डिनोटेड बाय स्मॉल एम. आणि तशी रोटेशनल मोशन मध्ये काय असणार आहे? देर इज अ टर्म ऑफ मोमेंट ऑफ इनर्शिया. मोमेंट ऑफ इनर्शिया विच इज डिनोटेड बाय आय. ओके, ही मोमेंट ऑफ इनर्शियाची कन्सेप्ट जी आहे ते याच्यानंतर आपण इन डिटेल स्टडी करणार आहे. ठीक आहे. त्याच्यानंतर जसं इथं लिनियर मोमेंटम असतं, लिनियर मोमेंटम
ट्रान्सलेशनल मोशन मध्ये जसं लिनियर मोमेंटम असतं तसं रोटेशनल मोशन मध्ये काय असतं, अँग्युलर मोमेंटम असतं. तसं रोटेशनल मोशन मध्ये काय असणार आहे, अँग्युलर मोमेंटम. त्याचबरोबर ट्रान्सलेशनल मोशन मध्ये आणि रोटेशनल मोशन मध्ये आणखी सिमिलरिटी काय येणार बघा. ट्रान्सलेशनल मोशन प्रोड्यूस करण्यासाठी रिस्पॉन्सिबल कोण असतं, फोर्स. ट्रान्सलेशनल मोशन प्रोड्यूस करण्यासाठी रिस्पॉन्सिबल काय असणार आहे, फोर्स. तसं रोटेशनल मोशन प्रोड्यूस करण्यासाठी रिस्पॉन्सिबल कोण असणार आहे, टॉर्क. ओके, लक्षात घे. तर या पद्धतीने हे ट्रान्सलेशन आणि रोटेशनल मोशन मधल्या सिमिलर टर्म्स आहेत. ओके, आता यांच्यामधले रिलेशन पण थोडेसे आपण बघायचा जर प्रयत्न केला तर रिलेशन्स कसे येणार बघा. इथं अँग्युलर डिस्प्लेसमेंटचं सिम्बॉल जे आहे, बाय मिस्टेक इथं ओमेगा येणार नाही, सॉरी. ओके, अँग्युलर डिस्प्लेसमेंटचं युनिट काय असतं, सॉरी सिम्बॉल काय असतं, थीटा असतं. याचे युनिट्स पण आपण इथं लिहूया. लिनियर डिस्प्लेसमेंट यस विच इज डिनोटेड बाय, याचं युनिट असतं मीटर. आणि अँग्युलर डिस्प्लेसमेंटचं युनिट काय असतं, ज्याला थीटा आपण डिनोट करतो, रॅडियन असतं. युनिट पण महत्वाचे आहेत. लिनियर व्हेलॉसिटीचं युनिट असतं मीटर पर सेकंड. तर अँग्युलर व्हेलॉसिटीचं युनिट असतं रॅडियन पर सेकंड. त्याच्यानंतर लिनियर ऍक्सेलरेशन, ओके, याचं युनिट असतं मीटर पर सेकंड स्क्वेअर. तर अँग्युलर ऍक्सेलरेशनचं युनिट असतं रॅडियन पर सेकंड स्क्वेअर. ओके, मासचं युनिट तर किलोग्राम आहे, तर मोमेंट ऑफ इनर्शियाचं युनिट किलोग्राम मीटर स्क्वेअर आहे, किलोग्राम मीटर स्क्वेअर. लिनियर मोमेंटमचा आहे म्हणजे मास इन लिनियर मोमेंटम म्हणजे मास इंटू व्हेलॉसिटी आहे, तुम्हाला माहिती आहे. मास इंटू व्हेलॉसिटी म्हणजे काय येणार आहे, किलोग्राम मीटर पर सेकंड येणार आहे. तसं अँग्युलर मोमेंटमचं काय येणार आहे, अँग्युलर मोमेंटमचं आय ओमेगा असा फॉर्म्युला असतो, जो आपण नंतर डिराईव्ह देखील करणार आहे. याचं युनिट असतं केजी मीटर स्क्वेअर पर सेकंड. फोर्सचं युनिट न्यूटन असतं, तर टॉर्कचं युनिट काय असतं, न्यूटन मीटर असतं. ओके, यांच्यामधले रिलेशन देखील इथं थोडेसे लक्षात ठेवा. लिनियर डिस्प्लेसमेंट आणि अँग्युलर डिस्प्लेसमेंट दोघांच्या मध्ये रिलेशन कसं असतं बघा. तर लिनियर डिस्प्लेसमेंट इज इक्वल टू एस इज इक्वल टू काय असणार आहे, आर इंटू थीटा असणार आहे. ओके, लिनियर डिस्प्लेसमेंट एस इज इक्वल टू आर इंटू थीटा. लिनियर व्हेलॉसिटी व्ही इज इक्वल टू काय येणार आहे, आर इंटू ओमेगा असणार आहे. लिनियर ऍक्सेलरेशन आणि अँग्युलर ऍक्सेलरेशन मध्ये रिलेशन काय असतं, तर लिनियर ऍक्सेलरेशन इज इक्वल टू आर इंटू अँग्युलर ऍक्सेलरेशन. म्हणजे सगळीकडे जर तुम्ही बघितलं, आर म्हणजे काय आहे, परपेंडिक्युलर डिस्टन्स फ्रॉम द ऍक्सिस ऑफ रोटेशन किंवा रेडियस आहे. आर म्हणजे काय आहे, रेडियस आहे. आर इज नथिंग बट रेडियस ऑफ सर्क्युलर मोशन किंवा परपेंडिक्युलर डिस्टन्स फ्रॉम द ऍक्सिस ऑफ रोटेशन. लिनियर ऍक्सेलरेशन इज इक्वल टू अँग्युलर ऍक्सेलरेशन इंटू रेडियस असतं. मास आणि मोमेंट ऑफ इनर्शिया मध्ये मोमेंट ऑफ इनर्शियाचं फॉर्म्युला आहे आय इज इक्वल टू एम आर स्क्वेअर, मास इंटू परपेंडिक्युलर डिस्टन्स स्क्वेअर. लिनियर मोमेंटम आणि अँग्युलर मोमेंटम मध्ये रिलेशन काय असणार आहे, तर अँग्युलर मोमेंटम जे आपण काय करतो, यल न मोस्टली डिनोट करतो. यल इज इक्वल टू काय असणार आहे, लिनियर मोमेंटम इंटू रेडियस असणार आहे. आणि टॉर्क टाऊ इज इक्वल टू एफ इंटू आर असणार आहे. म्हणजे मोस्टली ट्रान्सलेशनल मोशन मधल्या सिमिलर टर्म रोटेशनल मोशन मध्ये ज्यावेळी जातात त्यावेळी रेडियसनं काय होतंय, मल्टिप्लाय होते, लक्षात घ्या. ओके, सो एस इज इक्वल टू आर थीटा, फी इज इक्वल टू आर ओमेगा, ए इज इक्वल टू आर अल्फा, आय इज इक्वल टू एम आर स्क्वेअर, एल इज इक्वल टू लिनियर मोमेंटमला आपण पी सिंबल वापरतो, पी इंटू आर असतं. आणि टॉर्क इज इक्वल टू फोर्स इंटू परपेंडिक्युलर डिस्टन्स. तर या पद्धतीने हे साधारणपणे त्यांच्यामधले रिलेशन्स आहेत. हे रिलेशन आपण इन डिटेल इन व्हेक्टर फॉर्म आता या टॉपिक मध्ये पुढे बघणार आहे. ओके, तर सुरुवातीला थोडीफार तुम्हाला रिलेशन माहिती असावं आणि सिमिलर टर्म माहिती असावे याच्यासाठी हे दिलेलं आहे. ओके, आता रोटेशनल मोशन टॉपिक स्टडी करत असताना आपल्याला रोटेशनल मोशन मधले कायनेमॅटिक इक्वेशन थोडेसे माहिती असणं आवश्यक आहे. जे आपण सर्क्युलर मोशन टॉपिक मध्ये सगळे कायनेमॅटिक इक्वेशन, ओके, सर्क्युलर मोशन मधले म्हणजेच रोटेशनल मोशन मधले सगळे कायनेमॅटिक इक्वेशन आणि त्याचे प्रॉब्लेम्स बघितलेले. तर सर्क्युलर मोशन या टॉपिक मध्ये त्याच्या रिलेटेड न्यूमरिकल्स आणि
ते कायनेमॅटिक इक्वेशन थोडेसे डिटेलमध्ये स्टडी करायचे असेल तर सर्क्युलर मोशनमध्ये तुम्ही सर्क्युलर मोशनच्या व्हिडिओमध्ये ते तुम्ही बघा. ठीक आहे. तरी देखील इथं आपण कायनेमॅटिक इक्वेशन इन रोटेशनल मोशन लिहूया. कायनेमॅटिक इक्वेशन्स in rotational motion. Kinematic equations in rotational motion. तर फर्स्ट कायनेमॅटिक इक्वेशन काय येणार बघा. लिनियर मोशन मध्ये इक्वेशन काय होतं, फी इज इक्वल टू यू प्लस एटी होतं. फर्स्ट कायनेमॅटिक इक्वेशन फी इज इक्वल टू यू प्लस एटी, बरोबर आहे ना. म्हणजे सिमिलर टर्म तिथं वापरायचे तुम्हाला. बघा इथं फी इज इक्वल टू यू प्लस एटी होतं ना, मग त्याच्याऐवजी इथं काय येणार बघा, ओमेगा 2 इज इक्वल टू ओमेगा 1. ओके, ओमेगा 2 म्हणजे काय, फायनल अँग्युलर व्हेलॉसिटी. ओमेगा 1 म्हणजे काय असणार आहे, इनिशियल अँग्युलर व्हेलॉसिटी प्लस लिनियर ऍक्सेलरेशन ऐवजी काय येणार आहे, अँग्युलर ऍक्सेलरेशन अल्फा इंटू टी. सो दिस इज द फर्स्ट कायनेमॅटिक इक्वेशन इन रोटेशनल मोशन. ओके, हे इक्वेशन कधी वापरायचे आहेत, कायनेमॅटिक इक्वेशन जर ऍक्सेलरेटेड मोशन मध्ये असेल तर, युनिफॉर्मली ऍक्सेलरेटेड मोशन असेल तरच आपण कायनेमॅटिक इक्वेशन वापरतो. ओके, युनिफॉर्म मोशनला आपण कायनेमॅटिक इक्वेशन वापरत नाही, लक्षात घ्या. कायनेमॅटिक इक्वेशन कधी वापरायचे आहेत, युनिफॉर्मली ऍक्सेलरेटेड मोशन असेल तरच. असेल तरच काय करतो आपण, कायनेमॅटिक इक्वेशन्स आपण यूज करतो, लक्षात घ्या. आणि युनिफॉर्मली ऍक्सेलरेटेड मोशन आहे का नाही हे कसं कळणार आहे तुम्हाला, तर ज्या रोटेशनल मोशन मध्ये अल्फा असणार आहे, म्हणजे कॉन्स्टंट अँग्युलर ऍक्सेलरेशन असणार आहे, कॉन्स्टंट अँग्युलर ऍक्सेलरेशन, तिथले प्रॉब्लेम सॉल्व्ह करण्यासाठी तुम्हाला हे कायनेमॅटिक इक्वेशन यूज करावे लागणार आहे. आता सेकंड इक्वेशन बघा. सेकंड कायनेमॅटिक इक्वेशन इन ट्रान्सलेशन मोशन काय असतं, एस इज इक्वल टू युटी प्लस हाफ एटी स्क्वेअर असतं ना. एस इज इक्वल टू युटी प्लस हाफ एटी स्क्वेअर. तर तसं इथं काय येणार बघा, एसच्या ठिकाणी म्हणजे लिनियर डिस्प्लेसमेंटच्या ठिकाणी अँग्युलर डिस्प्लेसमेंट येणार. दॅट इज थिटा इज इक्वल टू युटी म्हणजे इनिशियल व्हेलॉसिटी इंटू टाइम, म्हणजे ओमेगा 1 इंटू टी प्लस हाफ अल्फा इंटू टी स्क्वेअर. सो दिस इज द सेकंड कायनेमॅटिक इक्वेशन. आणि याचा दुसरा देखील एक फॉर्म असा येतो, तर थिटा इज इक्वल टू ओमेगा 1 प्लस ओमेगा 2 डिवायडेड बाय 2 इंटू टी. म्हणजे अँग्युलर डिस्प्लेसमेंट, सेकंड कायनेमॅटिक इक्वेशन आपल्याला अँग्युलर डिस्प्लेसमेंट मिळणार आहे, लक्षात घ्या. आणि अँग्युलर डिस्प्लेसमेंट जर काढायची असेल, म्हणजे थिटा जर काढायचा असेल, ओके, तर हे दोन इक्वेशन आहेत. तर पहिले इक्वेशन कधी वापरणार, जर इनिशियल अँग्युलर व्हेलॉसिटी, ऍक्सेलरेशन आणि टाइम दिलेला असेल तर. इनिशियल अँग्युलर व्हेलॉसिटी, ऍक्सेलरेशन आणि टाइम दिलेला असेल तर. आणि समजा इनिशियल व्हेलॉसिटी, फायनल व्हेलॉसिटी आणि टाइम दिलेला असेल तर आपण काय करणार आहे, हे थिटाचं इक्वेशन वापरणार, दुसरं इक्वेशन. ओके, त्याच्यानंतर थर्ड कायनेमॅटिक इक्वेशन माहिती आहे तुम्हाला ट्रान्सलेशन मोशन मधलं, दॅट इज फी स्क्वेअर इज इक्वल टू यू स्क्वेअर प्लस 2as असतं. फी स्क्वेअर इज इक्वल टू यू स्क्वेअर प्लस 2as. ओके, बरोबर आहे ना. त्याच्या या ठिकाणी काय येणार बघा, ओमेगा 2 स्क्वेअर इज इक्वल टू ओमेगा 1 स्क्वेअर प्लस 2as म्हणजे 2, a च्या ठिकाणी अल्फा आणि s च्या ठिकाणी थीटा येणार आहे. ओमेगा 2 स्क्वेअर इज इक्वल टू ओमेगा 1 स्क्वेअर प्लस 2 अल्फा थीटा. ठीक आहे. त्याचबरोबर आणखी एक फोर्थ इक्वेशन जे आहे, म्हणजे डिस्प्लेसमेंट इन nth सेकंडचा फॉर्म्युला माहिती आहे ना. n सेकंड मध्ये, nth 1 सेकंड मध्ये होणारे जे डिस्प्लेसमेंट आहे त्याचा फॉर्म्युला काय असतो, u प्लस ए इन ब्रॅकेट n मायनस हाफ असतो. तसं इथं काय येणार बघा, अँग्युलर डिस्प्लेसमेंट इन nth सेकंड, अँग्युलर डिस्प्लेसमेंट इन n सेकंड म्हणजे फर्स्ट सेकंड किंवा सेकंड सेकंड किंवा थर्ड सेकंड. ओके, काय येणार बघा, u म्हणजे काय होणार आहे, इनिशियल व्हेलॉसिटी, दॅट इज इनिशियल अँग्युलर व्हेलॉसिटी ओमेगा 1 प्लस ऍक्सेलरेशन इज अल्फा इन ब्रॅकेट काय येणार आहे, n मायनस हाफ. ओके, सो दिस इज द फोर्थ कायनेमॅटिक इक्वेशन. त्याचबरोबर युनिफॉर्मली ऍक्सेलरेटेड मोशनचे रिलेटेड आणखी काही इथं महत्वाचे फॉर्म्युले जे आहेत, जे आपण ऑलरेडी सर्क्युलर मोशन मध्ये स्टडी केलेले आहेत, ते बघा.
ते म्हणजे नंबर ऑफ रिव्हॉल्युशन्स आपल्याला अनेक वेळा काढायला सांगितलं जातं. नंबर ऑफ रोटेशन्स किंवा नंबर ऑफ रिव्हॉल्युशन्स काढायला. म्हणजे एखादी बॉडी ऍक्सलरेट झालीये किंवा रिटार्ड झालीये, त्याचं स्पीड ओमेगा 1 टू ओमेगा 2 चेंज होतंय, तर त्या ठिकाणी नंबर ऑफ रोटेशन काढायचा काही वेळेला क्वेश्चन असतो. तर हे नंबर ऑफ रोटेशन काढण्यासाठी अगोदर काय काढावं लागेल, तुम्हाला थीटा काढावा लागणार आहे. थीटा जो आहे तो तुम्हाला सेकंड कायनेमॅटिक इक्वेशन न मिळणार किंवा थर्ड कायनेमॅटिक इक्वेशन न मिळणार आहे. एकदा थीटा मिळाला की आलेलं थीटा डिवायडेड बाय 2 पाय केलं तर काय मिळतं आपल्याला, नंबर ऑफ रोटेशन्स मिळणार आहे. ठीक आहे, नंबर ऑफ रोटेशन. पुन्हा एकदा सांगतोय, याचे या कायनेमॅटिक इक्वेशनचे रिलेटेड अनेक प्रॉब्लेम आपण सर्क्युलर मोशन मध्ये स्टडी केलेले आहेत. ओके, हे फॉर्म्युले कसे यूज करायचं आहे याचा पार्ट तुम्हाला डिटेलमध्ये जर स्टडी करायचा असेल तर रोटेशनल मोशन मध्ये या इक्वेशनचे रिलेटेड जे न्यूमरिकल्स आहेत ते न्यूमरिकल जरा प्रॅक्टिस करा, ते बघा व्यवस्थित, म्हणजे तुम्हाला आणखी प्रॅक्टिस होईल. नंबर ऑफ रोटेशन इज थीटा बाय 2 पाय. ओके, त्याचबरोबर अँग्युलर ऍक्सलरेशनचा एक महत्वाचा फॉर्म्युला आहे, तो देखील आपण रिपीटेडली यूज करतोय. अल्फा इज इक्वल टू ओमेगा 2 मायनस ओमेगा 1 डिवायडेड बाय टी. हा झाला अँग्युलर व्हेलॉसिटीच्या स्वरूपात, आणि फ्रिक्वेन्सीच्या स्वरूपात कसा येतो, 2 पाय इन ब्रॅकेट n2 मायनस n1 डिवायडेड बाय टी. हा देखील फॉर्म्युला आपल्याला अनेक वेळा या टॉपिक मध्ये यूज करावा लागतो. 2 पाय इन ब्रॅकेट n2 मायनस n1 डिवायडेड बाय टी. ठीक आहे. ऑलरेडी आपण या कायनेमॅटिक इक्वेशन्स रिलेटेड प्रॉब्लेम सर्क्युलर मोशन मध्ये स्टडी केलेले आहेत. इन ऍडिशन टू दॅट आणखी काही प्रॉब्लेम्स मी इथं बघणार आहे. ओके, तर पहिला क्वेश्चन कसा आहे बघा. फर्स्ट क्वेश्चन, आता याच्याच रिलेटेड एक क्वेश्चन बघा. इफ ए डिस्क स्टार्ट्स रोटेटिंग फ्रॉम रेस्ट, इफ ए डिस्क starts rotating from rest, disk start rotating from rest with uniform angular acceleration, with uniform angular acceleration, uniform angular acceleration of pi by 2 radian per second square. Okay, disk start rotating from rest with uniform angular acceleration pi by 2 radian per second square. Find angular velocity, angular displacement and number of turns. Find angular velocity, find angular velocity, angular displacement and number of turns at the end of 10 seconds. Okay, म्हणजे या प्रॉब्लेम मध्ये काय काय दिले बघा. डिस्क स्टार्ट्स फ्रॉम द रेस्ट, म्हणजे इनिशियल अँग्युलर व्हेलॉसिटी ओमेगा 1 किती येणार आहे, 0 येणार. अँग्युलर एक्सेलरेशन अल्फा दिलंय पाय बाय 2. ओके, आणि टाइम दिलेला आहे 10 सेकंड. तर याच्यामध्ये सुरुवातीला अँग्युलर व्हेलॉसिटी आफ्टर 10 सेकंड म्हणजे फायनल अँग्युलर व्हेलॉसिटी काढायचं आहे, म्हणजे ओमेगा 2 कॅल्क्युलेट करायचं आहे. अँग्युलर डिस्प्लेसमेंट म्हणजे थीटा कॅल्क्युलेट करायचा आहे, आणि नंबर ऑफ टर्न्स देखील कॅल्क्युलेट करायचे आहेत. नंबर ऑफ टर्न्स, सोल्युशन बघा. तर ओमेगा 2 इज इक्वल टू ओमेगा 1 प्लस अल्फा इंटू टी, असं आपलं फर्स्ट कायनेमॅटिक इक्वेशन आहे. ओके, सो ओमेगा 1 आहे 0 प्लस अल्फा आहे पाय बाय 2 इंटू टाइम आहे 10 सेकंड.
सो आन्सर येणार आहे 5 पाय, युनिट येणार आहे रेडियन पर सेकंड. ओके, दिस इज द फायनल अँग्युलर व्हेलॉसिटी. त्याच्यानंतर अँग्युलर डिस्प्लेसमेंट काढण्यासाठी आपल्याला थीटाचं इक्वेशन यूज करावं लागेल. दॅट इज ω1t प्लस हाफ अल्फा इंटू टी स्क्वेअर. ओके, सो ω1 इंटू टी म्हणजे 0 टर्म येणार आहे, प्लस हाफ, ओके, हाफ अल्फा, अल्फाची व्हॅल्यू किती आहे, दॅट इज π/2 इंटू टी स्क्वेअर, दॅट इज 100. टी स्क्वेअर म्हणजे 10चा स्क्वेअर टाइमचा स्क्वेअर, म्हणजे किती येणार आहे 25 पाय रेडियन. युनिट लक्षात घ्या महत्वाचं. आणि नंबर ऑफ रोटेशन्स 10 सेकंड मध्ये किती होणार. नंबर ऑफ रोटेशन कसं काढायचं असतं, थीटा डिवायडेड बाय 2 पाय करायचं असतं. सो थीटा किती आहे 25 पाय डिवायडेड बाय 2 पाय. सो पाय गेट कॅन्सल अँड 25/2 म्हणजे 12.5 रोटेशन्स कंप्लीट झालेले असणार आहेत. ओके, 12.5 रोटेशन्स. आणखी एक क्वेश्चन बघूया. दॅट इज a particle complete 50 revolution in first 5 seconds. A particle completes 50 revolutions or 50 rotations in first 5 seconds. In first 5 seconds after start. Find angular acceleration and velocity after 5 seconds. Find angular acceleration and velocity after 5 seconds. ओके, तर या क्वेश्चन मध्ये गिवन काय आहे, पार्टिकल कंप्लीट 50 रिव्हॉल्युशन इन फर्स्ट 5 सेकंड. आता 50 रिव्हॉल्युशनची इन्फॉर्मेशन दिली, म्हणजे 50 रिव्हॉल्युशनची जी इन्फॉर्मेशन आहे याच्यावरून आपल्याला काय मिळणार हे तुम्हाला अगोदर लक्षात आलं पाहिजे. पार्टिकल कंप्लीट्स 50 रिव्हॉल्युशन इन फर्स्ट 5 सेकंड. 50 रिव्हॉल्युशन्स कंप्लीट करणार आहे. ओके, 50 रिव्हॉल्युशन म्हणजे काय मिळणार आपल्याला, थीटा मिळणार. लक्षात येते ना, तर हे लक्षात आलं पाहिजे. 1 रिव्हॉल्युशन म्हणजे 2 पाय अँग्युलर डिस्प्लेसमेंट असते. तर थीटा इज इक्वल टू काय येणार आहे 50 इंटू 2 पाय. एक रिव्हॉल्युशन म्हणजे 2 पाय अँग्युलर डिस्प्लेसमेंट, माहिती आहे ना. एक रिव्हॉल्युशन म्हणजे 360 डिग्री असतं आणि 360 डिग्री म्हणजे काय असतं 2 पाय रेडियन. म्हणजे एक रिव्हॉल्युशन ज्यावेळी कंप्लीट होतं ना, त्यावेळी 2 पाय अँग्युलर डिस्प्लेसमेंट कंप्लीट होते. सो 50 इंटू 2 पाय म्हणजे किती येणार आहे इथं 100 पाय आणि युनिट काय येणार आहे रेडियन. एवढी अँग्युलर डिस्प्लेसमेंट होणार आहे 100 पाय रेडियन. नेहमी लक्षात ठेवा, क्वेश्चन मध्ये 50 रिव्हॉल्युशन कंप्लीट झाले, 20 रिव्हॉल्युशन कंप्लीट झाले, तर काय घ्यायचं आहे त्या ठिकाणी थीटा घ्यायचा आहे. आणि थीटा कसा काढायचा, 1 रिव्हॉल्युशन म्हणजे 2 पाय, 2 रिव्हॉल्युशन दिलेलं असेल तर 4 पाय, 10 रिव्हॉल्युशन दिलेलं असेल तर 20 पाय. ओके, 50 रिव्हॉल्युशन दिलेलं असेल तर काय होणार आहे 50 इंटू 2 पाय म्हणजे 100 पाय. ओके, इन फर्स्ट 5 सेकंड म्हणजे टाइम दिलेला आहे दॅट इज 5 सेकंड. आफ्टर स्टार्ट म्हणजे याचा मिनिंग काय होतो, इनिशियल अँग्युलर व्हेलॉसिटी काय करायची आहे 0 घ्यायची आहे. स्टार्टिंग फ्रॉम रेस्ट कन्सिडर करायचं आहे. फाइंड अँग्युलर ऍक्सेलरेशन आणि व्हेलॉसिटी आफ्टर 5 सेकंड. 5 सेकंड नंतरचं अँग्युलर ऍक्सेलरेशन आणि व्हेलॉसिटी काढायला सांगितले. ओके, तर आपल्याला इनिशियल अँग्युलर व्हेलॉसिटी थीटा आणि टाइम माहित आहे, तर याच्यावरून अगोदर अँग्युलर ऍक्सेलरेशन काढूया. मग थीटाचे दोनच इक्वेशन आहेत, सेकंड आणि थर्ड इक्वेशन, आणि टाइमचं इक्वेशन तर सेकंड आहे. थीटा आणि टी असणारं इक्वेशन कुठलं आहे, सेकंड कायनेमॅटिक इक्वेशन. ओके, तर बाय सेकंड कायनेमॅटिक इक्वेशन काय येणार बघा, थीटा इज इक्वल टू ω1t प्लस हाफ अल्फा इंटू टी स्क्वेअर. ओके,
सो थिटा इज इक्वल टू ओमेगा 1 टी टर्म 0 होणार आहे. थिटाची व्हॅल्यू पण इथं प्लेस करूया. थिटाची व्हॅल्यू आहे 100 पाय इज इक्वल टू 0 प्लस हाफ अल्फा कॅल्क्युलेट करायचा आहे आणि इंटू टी स्क्वेअर म्हणजे किती येणार आहे 25 होणार. ओके, तर हे सगळं LHS ला जाणार. 100 पाय इंटू 2 होणार. ओके, डिनॉमिनेटर न्यूमरेटरला जाणार. डिवायडेड बाय काय होणार आहे 25 इज इक्वल टू होणार आहे अल्फा. सो अल्फा इज इक्वल टू आन्सर येणार आहे 8 पाय रेडियन पर सेकंड स्क्वेअर. अल्फा एवढा येणार आहे 8 पाय रेडियन पर सेकंड स्क्वेअर. ओके, अल्फा बरोबर आहे का बघा. दिस इज द व्हॅल्यू ऑफ अल्फा. आणि अँग्युलर व्हेलॉसिटी आता कॅल्क्युलेट करायची. अँग्युलर व्हेलॉसिटी अँग्युलर व्हेलॉसिटी आफ्टर 5 सेकंड कॅल्क्युलेट करण्यासाठी फर्स्ट कायनेमॅटिक इक्वेशन वापरूया. ओमेगा 2 इज इक्वल टू ओमेगा 1 प्लस अल्फा इंटू टी. सो ओमेगा 2 किती येणार आहे ओमेगा 1 0 कारण स्टार्टिंग फ्रॉम रेस्ट टाइम. अल्फा आहे 8 पाय इंटू टाइम आहे 5. सो फायनल अँग्युलर व्हेलॉसिटी येणार आहे 40 पाय रेडियन पर सेकंड. सगळ्यांचे युनिट देखील खूप इम्पॉर्टंट आहे, त्याच्यामुळे युनिट बघा काय 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 आहे. इट इज 45 रेडियन पर सेकंड. ओके, त्याचबरोबर आता आपण इंटिग्रेशन से रिलेटेड एक प्रॉब्लेम बघूया. ओके, सो नेक्स्ट क्वेश्चन कसा आहे बघा. इफ अल्फा इज इक्वल टू 4at cube minus 3bt square. If alpha is equal to 4at cube minus 3bt square and initial speed is omega naught. And initial speed is omega naught. Find equation of angular displacement, angular speed and angular displacement. That is final angular speed, okay, which depends on the time, and angular displacement. याचे इक्वेशन्स आपल्याला फाइंड आउट करायचे. ओके, आता हे कसं कॅल्क्युलेट करणार बघा. गिवन का आहे याच्यामध्ये अल्फाचं इक्वेशन दिलंय 4at क्यूब मायनस 3bt स्क्वेअर. आता सुरुवातीला काय करायचं आहे अल्फा वरून ओमेगा काढायचं आणि ओमेगा वरून काय करायचं आहे थिटा काढायचं आहे. कारण अँग्युलर स्पीड म्हणजे फायनल अँग्युलर व्हेलॉसिटी ओमेगाचं रिलेशन काढायचं आहे. ओके, आणि अँग्युलर डिस्प्लेसमेंटचं इक्वेशन म्हणजे थिटाचं इक्वेशन तुम्हाला फाइंड आउट करायचं आहे. सो अल्फा इज इक्वल टू 4at क्यूब मायनस 3bt स्क्वेअर याच्यावरून. आता हे कसं काढता येईल या स्टेप्स व्यवस्थित लक्षात ठेवा. अल्फा दिलेला असेल तर ओमेगा कसं येणार आणि थिटा कसं येणार आहे. ओके, तर व्यवस्थित लक्ष द्या. आता हे अल्फा म्हणजे काय असतं डी ओमेगा बाय डी टी असतं. हा फॉर्म्युला देखील तुम्हाला माहिती पाहिजे. अल्फा म्हणजे काय असतं डी ओमेगा बाय डी टी. अँग्युलर ऍक्सेलरेशन म्हणजे रेट ऑफ चेंज ऑफ अँग्युलर व्हेलॉसिटी विथ रिस्पेक्ट टू टाइम असतं ना. सो अल्फा इज इक्वल टू डी ओमेगा बाय डी टी अगोदर लिहायचं LHS ला. RHS ऍज इट इज येणार आहे 4at क्यूब मायनस 3bt स्क्वेअर लिहिलं. आता याच्यानंतर dt ही टर्म फक्त काय करायची आहे RHS ला न्यायची आहे. म्हणजे लेफ्ट हँड साइडला फक्त डी ओमेगा राहणार. ओके, राईट हँड साइडला 4at क्यूब मायनस 3bt स्क्वेअर राहणार आहे इंटू dt येणार कारण dt टर्म RHS ला आलेली आहे. ओके, म्हणजे अल्फा वरून ओमेगा काढायचा असेल तर ह्याच स्टेप तुम्हाला फॉलो कराव्या लागणार आहेत. अल्फा वरून ओमेगा काढायचं असेल तर म्हणजे अल्फाचं इक्वेशन दिलंय आणि ओमेगाचं इक्वेशन काढायचं असेल तर या
परमनंट स्टेप असणार आहेत, फायनल स्टेप असणार आहेत, याच स्टेप तुम्हाला फॉलो करायचे आहेत. तर अल्फाच्या ठिकाणी डी ओमेगा बाय डीटी ठेवायचं, डीटी ला RHS ला आणायचं. सो डी ओमेगा इज इक्वल टू या पद्धतीने हे इक्वेशन येणार. आता दोन्ही साईडचं काय करायचं, इंटिग्रेशन घ्यायचं, कारण इंटिग्रेशन ऑफ डी ओमेगा म्हणजे काय येणार आहे, तुमचं ओमेगा येणार आहे. सो इंटिग्रेशन ऑफ डी ओमेगा इज इक्वल टू इंटिग्रेशन ऑफ 480 क्यूब मायनस 3bt स्क्वेअर dt. दोन्ही साईडचं इंटिग्रेशन घ्यायचे आणि त्याला लिमिट्स पण द्यायचे. लिमिट्स द्यायचं म्हणजे काय, ती इनिशियल आणि फायनल व्हॅल्यूज द्यायच्या. आता डी ओमेगा म्हणजे अँग्युलर व्हेलॉसिटीची इनिशियल व्हॅल्यू ओमेगा नॉट आहे, असं क्वेश्चन मध्ये दिलंय. इनिशियल स्पीड ओमेगा नॉट दिलंय ना, त्याच्यामुळं जर इनिशियल स्पीड जर दिलेलं नसेल किंवा स्टार्टिंग फ्रॉम रेस्ट असं दिलेलं असेल तर ओमेगा नॉटच्या ठिकाणी काय येणार आहे, 0 येणार. लक्षात घ्या, स्टार्टिंग फ्रॉम रेस्ट असेल तर ओमेगा नॉटच्या ठिकाणी 0, म्हणजे लोअर लिमिट म्हणजे काय असतं, इनिशियल कंडिशन असते किंवा इनिशियल स्पीड असतं ओमेगा नॉट. फायनल स्पीड तुमचं ओमेगा होणार आहे. टाइम, स्टार्टिंग टाइम असणार आहे 0 आणि फायनल टाइम किती होणार आहे, टी होणार आहे. या पद्धतीने हे लिमिट्स येणार आहे. आता इंटिग्रेशन ऑफ डी ओमेगा म्हणजे काय येणार आहे, ओमेगा येणार. इंटिग्रेशन ऑफ डी ओमेगा म्हणजे काय असतं, ओमेगा असतं. आणि याचं लोअर लिमिट ओमेगा नॉट, अप्पर लिमिट असणार ओमेगा. तसं आता राईट हँड साईडचं इंटिग्रेशन घेऊया. 4a इज अ कॉन्स्टंट. टी क्यूबचं इंटिग्रेशन काय येणार, इंटिग्रेशन करायचं म्हणजे काय असते, पॉवर 1 न वाढवायची असते. सिंपल लॉजिक, पॉवर काय करायची आहे, ती पॉवर 1 न इन्क्रीज करायची. आता इथं टी क्यूब आहे ना, टी क्यूबचं काय होणार, पॉवर 1 न वाढवल्यानंतर t⁴ होणार, डिवायडेड बाय तेवढीच पॉवर डिनॉमिनेटरला द्यायची. याला इंटिग्रेशन म्हणायचं. एवढंच इंटिग्रेशन मोस्टली फिजिक्स मध्ये लागतं, जास्त हायर लेवलचं इंटिग्रेशन लागत नाही. ओके, -3b म्हणजे इंटिग्रेशन घेताना कॉन्स्टंट ऍज इट इज ठेवायचा आणि ही टी ची पॉवर जी आहे ना ती पुन्हा 1 न वाढवायची. आता इथं किती आहे सांगा, टी स्क्वेअर आहे. टी स्क्वेअरचं काय होणार आहे, टी क्यूब डिवायडेड बाय 3, म्हणजे जेवढी पॉवर, म्हणजे पॉवर 1 न वाढवायची आणि जेवढी पॉवर आली आहे ना तेवढ्याच पॉवरनं डिवाइड पण करायचं. हे इंटिग्रेशनचा रूल आहे. ओके, लिमिट्स आर 0 टू टी. आता हे लिमिट्स म्हणजे काय असतं, तर लिमिट म्हणजे या दोन व्हॅल्यूज असतात. सुरुवातीला इक्वेशन मध्ये वरची व्हॅल्यू म्हणजे अप्पर लिमिट ठेवायचं आणि मायनस नंतर लोअर लिमिट ठेवायचं. ओमेगाच्या ठिकाणी ओमेगा ठेवलं तर काय होणार, ओमेगाच राहणार आहे. आणि ओमेगाच्या ठिकाणी ओमेगा नॉट ठेवल्यावर ओमेगा नॉट होणार. सो ओमेगा मायनस ओमेगा नॉट इज इक्वल टू काय येणार बघा, ओमेगा मायनस ओमेगा नॉट इज इक्वल टू 4 कॅन्सल, a(t⁴ मायनस 3 इथं देखील कॅन्सल होणार, b(t क्यूब येणार आहे. ओके, इथं लिमिट्स, लोअर लिमिट 0 ठेवल्यानंतर इक्वेशन मधली व्हॅल्यू 0च होणार आहे आणि अप्पर लिमिट t ठेवल्यानंतर ऍज इट इज तेच इक्वेशन येणार आहे. ओके, सो फायनल अँग्युलर व्हेलॉसिटी ओमेगाचं रिलेशन येणार. आता हे ओमेगा नॉटला RHS ला घेऊया, म्हणजे प्लस होईल ओमेगा नॉट प्लस at⁴ मायनस bt क्यूब. So this is the relation for final angular velocity. ओके, तर या काही स्टेप्स आहेत ज्या रिपीटेडली फॉलो करा. ठीक आहे, जरासं हे रिपीटेडली एक्झाम्पल तुम्ही प्रॅक्टिस करा म्हणजे तुम्हाला लक्षात येईल. आणखी काही डाऊट असला तर विचारा. त्याच्यानंतर आता ओमेगावरून थीटाचं इक्वेशन काढायचं. ते इक्वेशन कसं काढायचं बघा. आता ओमेगाचं इक्वेशन मिळालं किंवा ओमेगाचं इक्वेशन दिलेलं असेल आणि थीटाचं इक्वेशन काढायचं असेल तर कसं काढायचं बघा, या स्टेप्स फॉलो करायच्या. ओमेगा म्हणजे असतं d⁻dt असतं, म्हणजे ओमेगाच्या ठिकाणी सुरुवातीला d⁻dt ठेवायचं, इज इक्वल टू ओमेगा नॉट प्लस at⁴ मायनस bt क्यूब येणार आहे. पुन्हा एकदा पाठीमागे जशा स्टेप केल्या तसंच करायचं आहे. dt ला RHS ला न्या. सो d⁻ इज इक्वल टू ओमेगा नॉट प्लस at⁴ मायनस bt क्यूब dt होणार. आणि आता दोन्ही साईडचं इंटिग्रेशन घ्यायचं. सो इंटिग्रेशन ऑफ d⁻ इज इक्वल टू इंटिग्रेशन ऑफ ओमेगा नॉट प्लस at⁴ मायनस bt क्यूब dt येणार आहे. ठीक आहे, आता इथं d⁻ ला लिमिट्स काय येणार आहेत,
आता इनिशियल अँग्युलर डिस्प्लेसमेंट काय दिलेलं नाहीये, त्याच्यामुळे इनिशियल अँग्युलर डिस्प्लेसमेंटची व्हॅल्यू काय येणार आहे 0 आणि फायनल अँग्युलर डिस्प्लेसमेंट थीटा होणार आहे. समजा इथं पण इनिशियल अँग्युलर डिस्प्लेसमेंट थीटा नॉट दिला असतं इनिशियल, तर इथं 0च्या ठिकाणी थीटा नॉट लिहिलं असतं आणि टाइम जो येणार आहे तो 0 to tच येणार आहे पुन्हा एकदा. ओके, आता इंटिग्रेशन ऑफ डी थीटा म्हणजे काय असतं, थीटाच असतं. इंटिग्रेशन ऑफ डी थीटा इज नथिंग बट थीटा इज इक्वल टू जे अप्पर लिमिट लोअर लिमिट ठेवली तरी फायनल आन्सर थीटाच होणार इथं. ठीक आहे. आता इथं ओमेगा नॉटचं इंटिग्रेशन येतं ओमेगा नॉट इंटू टी प्लस ए टी रेस टू 4चं इंटिग्रेशन काय येणार बघा, पॉवर 1 न वाढवायची ना, म्हणजे ए ॲज इट इज टी रेस टू 5 डिवायडेड बाय 5 मायनस बी इज अ कॉन्स्टंट विच इज ॲज इट इज. ओके, इथं काय येणार आहे टी रेस टू 3 ना, म्हणजे काय येणार आहे टी रेस टू 4 डिवायडेड बाय 4. Okay, so this is the final formula for angular displacement. So theta is equal to omega naught into t plus a by 5 t raised to 5 minus b by 4 t raised to 4. Okay, so this is the formula for final angular displacement. Okay, the next term जी आहे रोटेशनल मोशन मधली खूप इम्पॉर्टंट टर्म आहे, दॅट इज मोमेंट ऑफ इनर्शिया. ओके, मोमेंट ऑफ इनर्शिया विच इज डिनोटेड बाय आय. आता मोमेंट मी सुरुवातीला तुम्हाला रोटेशनल मोशन आणि ट्रान्सलेशनल मोशन मधल्या सिमिलर टर्म अॅनालॉगस टर्म सांगितले. ट्रान्सलेशनल मोशनलाच काय म्हणतो आपण, लिनियर मोशन असे म्हणतो. ठीक आहे, तर मोमेंट ऑफ इनर्शिया आय ही टर्म कशी आहे बघा, तर सुरुवातीला सिमिलर टर्म ज्या सांगितलेल्या आहेत त्याच्यामध्ये मोमेंट ऑफ इनर्शिया कोणाला सिमिलर आहे, मासला सिमिलर आहे. ओके, आता ट्रान्सलेशनल मोशन मध्ये मासचं फंक्शन काय असतं, मास रिप्रेझेंट इनर्शिया ना. ट्रान्सलेशन मोशन मध्ये काय होतं, मास इनर्शिया रिप्रेझेंट करते. इनर्शिया रिप्रेझेंट करते म्हणजे काय, एखाद्या बॉडीचा मास जास्त असेल तर ती लवकर ट्रान्सलेशनल मोशन मध्ये जात नाही आणि एकदा मोशन मध्ये गेली तर लवकर थांबत नाही. ओके, म्हणजे मासमुळे किंवा इनर्शियामुळे काय होते, बॉडी त्याची जी स्टेट आहे ती ऍज इट इज ठेवण्याचा प्रयत्न करते. म्हणजे रेस्टमध्ये असेल तर रेस्टमध्ये राहण्याचा प्रयत्न करते आणि मोशनमध्ये असेल तर मोशनमध्ये राहण्याचा प्रयत्न करते. हे कशामुळे होतं, इनर्शियामुळे किंवा मासमुळे. तसंच रोटेशनल मोशनमध्ये अशीच एक सिमिलर टर्म आहे, दॅट इज मोमेंट ऑफ इनर्शिया. तर मोमेंट ऑफ इनर्शियामुळे काय होतं, तर मोमेंट ऑफ इनर्शिया जर जास्त असेल तर बॉडी लवकर रोटेशनल मोशनमध्ये जाणार नाही किंवा एकदा रोटेशनल मोशन मध्ये गेली तर लवकर थांबणार नाही. लक्षात येते, किंवा मोमेंट ऑफ इनर्शिया जर खूप कमी असेल तर रोटेशनल मोशन मध्ये पण लवकर जाणार आहे आणि लवकर थांबणार पण आहे. म्हणजे मोमेंट ऑफ इनर्शिया थोडक्यात काय रिप्रेझेंट करते, इट रिप्रेझेंट अपोजिशन टू चेंज ऑफ स्टेट. ओके, किंवा मोमेंट ऑफ इनर्शिया काय रिप्रेझेंट करते, इनॅबिलिटी टू चेंज द स्टेट ऑफ रेस्ट और स्टेट ऑफ मोशन. ओके, स्टेट ऑफ रोटेशनल मोशन, युनिफॉर्म मोशन. म्हणजे एखादी बॉडी रेस्ट मध्ये असेल तर ती रेस्ट मध्येच राहण्याचा प्रयत्न करणार आणि एखादी बॉडी रोटेशनल मोशन मध्ये असेल तर ती कंटिन्युअसली रोटेशनल मोशन मध्ये आहे तशीच फिरत राहायचा प्रयत्न करणार आहे. ओके, स्वतःहून रेस्टचं रोटेशनल मोशन मध्ये जाणार नाही किंवा स्वतःहून एखाद्या पर्टिक्युलर स्पीडनं मूव्ह करत असेल तर स्वतःहून ते स्पीड वाढवणार पण नाही किंवा स्वतःहून ते स्पीड कमी पण करणार नाही, आहे त्या स्टेटमध्ये राहण्याचा प्रयत्न करणार आहे. ही जी प्रॉपर्टी आहे ना त्याला इनर्शिया किंवा रोटेशनल मोशन मध्ये काय म्हणतो, पर्टिक्युलरली मोमेंट ऑफ इनर्शिया असं म्हणतो. तर मोमेंट ऑफ इनर्शियाची फर्स्ट डेफिनेशन जी आहे ती अशी होऊ शकेल. ओके, सो मोमेंट ऑफ इनर्शिया इज द प्रॉपर्टी of the rigid body by virtue of which it opposes any change of state of rest or state of uniform rotational motion. Okay, बघा डेफिनेशन येणार आहे, it is the property of rigid body. It is the property of rigid body due to which
It is the property of rigid body due to which it opposes कशाला अपोज करते? opposes any change ला अपोज करते. opposes any change in state of rest or state of uniform rotational motion. म्हणजे बॉडी रेस्ट मध्ये असेल तर मोशन मध्ये स्वतःहून जाणार नाही, किंवा युनिफॉर्म मोशन मध्ये असेल तर आपली मोशन स्वतःहून चेंज करणार नाही. ओके, तर ही जी प्रॉपर्टी आहे ना त्याला मोमेंट ऑफ इनर्शिया. म्हणजे पुन्हा एकदा सांगतोय, एखाद्या बॉडीची मोमेंट ऑफ इनर्शिया जास्त असेल तर लवकर मोशन मध्ये जाणार नाही, आणि एकदा मोशन मध्ये गेली तर लवकर थांबणार नाही. ओके, ठीक आहे. म्हणजे दोन बॉडीज असतील, एकाची एमआय कमी आहे आणि दुसऱ्याची एमआय जास्त आहे. एमआय म्हणजे मोमेंट ऑफ इनर्शिया जास्त आहे, तर काय होते, ज्याची एमआय कमी असते ती लवकर मोशन मध्ये पण जाते आणि लवकर थांबते पण, लक्षात घ्या. आणि ज्याची एमआय जास्त असते ना त्याचं काय होते, ती लवकर मोशन मध्ये जात नाही. त्याच पद्धतीने एकदा मोशन मध्ये गेली तर लवकर थांबत पण नाही. अनेक वेळा तुम्ही अनेक गोष्टी बघितलेल्या असतील, एकदा फिरवून सोडल्या म्हणजे अनेक फील्ड्स तुम्ही बघितलेले असतील. ओके, काही व्हील कसं होतं, एकदा फिरवून सोडले की खूप वेळ फिरत राहतात, आणि दुसरं एखादं व्हील फिरवून सोडल्यानंतर काय होतं, लगेच ते थांबतात. ओके, तर ज्याची मोमेंट ऑफ इनर्शिया जास्त असते ना ते व्हील्स काय होतात, एकदा फिरवून सोडलं की काय होणार, कंटिन्युअसली फिरतच राहतात. म्हणजे तुम्हाला एक्झाम्पलच सांगायचं झालं तर आपल्या आपण सपोज सायकलवरनं ट्रॅव्हलिंग करत असलो तर सायकलच्या व्हीलची मोमेंट ऑफ इनर्शिया काय असली पाहिजे, जास्त असली पाहिजे. जेणेकरून काय होईल, एकदा व्हील फिरवून सोडलं तर ते स्वतःहून फिरत राहील आणि लॉंग राईड आणि युनिफॉर्म राईड पॉसिबल होईल. किंवा एखादा मध्ये अडथळा जरी आला तर ते मोमेंट ऑफ इनर्शियामुळे काय होणार आहे, ते त्या अडथळ्याला ते ओव्हरकम करू शकेल. ठीक आहे. जर मोमेंट ऑफ इनर्शिया कमी असेल सायकल व्हीलची तर काय होणार आहे, मध्ये काहीतरी अडथळा आला तर लगेच ते थांबणार. ओके, युनिफॉर्म राईड आपल्याला मिळू शकणार नाही. म्हणजे अनेक ठिकाणी आपल्याला मोमेंट ऑफ इनर्शिया जास्त ठेवावं लागते, काही ठिकाणी मोमेंट ऑफ इनर्शिया कमी पण ठेवावं लागते. सो मोमेंट ऑफ इनर्शिया ही रोटेशनल मोशन मधली एक फंडामेंटल प्रॉपर्टी आहे. ओके, त्याचा डिटेलमध्ये आणखी डिटेलमध्ये स्टडी आपण नेक्स्ट लेक्चरला बघूया. ओके.